पाचवा सहावा आणि सातवा वर्ग बंद राहील. मतदान ती मागे ठेवून घे, मग लागली तर घेऊन घेऊ. मागे ठेवून दे. हेलो हेलो माइक चेक 1 2 3 1 2 3. हॅलो, सगळ्या विद्यार्थ्यांनी लक्ष द्या इकडे. कार्यक्रम सुरू असताना समजा पाऊस आला, कार्यक्रम सुरू असताना जर पाऊस आला तर कोणीही आपल्या जागेवरून उठणार नाही. पूर्ण कार्य व्हॉलेंटियर्स मदत करा त्यांना, विद्यार्थ्यांना रांगा तयार करताना. परेड एक साथ आगे बढ़ेगा. कार्यक्रम सुरू झाला तर किती हो सुस्वागतम. पाहुण्यांचे आगमन होत आहे. आजच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात मी सर्वांचे सहर्ष स्वागत करते. सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. त्या बाजूने म्हटलं
कथक हिलो बाय. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण होत आहे. दो एक साथ उच्ची सुर में राष्ट्रगीत शुरू कर. भारत माता की स्वतंत्र देश स्वतंत्र देश स्वतंत्र देश वंदे वंदे वंदे. एक साथ विश्राम घे. विश्राम. व स्वामी विवेक गुंजावा. सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा. सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा. आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे माननीय श्री मंगेशजी टोळ महोदय, न्यू इंग्लिश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज असोसिएशनचे उपाध्यक्ष माननीय श्री खरे महोदय, संस्थेचे सहसचिव माननीय श्री पत्तरकीने महोदय, सदस्य माननीय श्री जुगादे महोदय, शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री रंगारी महोदय, ग्राफिक्स व ॲनिमेशन विभागाचे प्रमुख माननीय श्री देशपांडे महोदय, सर्व विभाग प्रमुख, सर्व शिक्षक, पालक व सर्व विद्यार्थ्यांचे आजच्या या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात मी मनपूर्वक स्वागत करते. आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले आणि म्हणूनच आजचा दिवस आपण स्वातंत्र्याचा उत्सव म्हणून साजरा करण्यासाठी येथे एकत्र जमलो.
आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री रंगारी महोदय यांनी करावे व तसेच कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख पाहुण्यांचा आपल्याला परिचय करून द्यावा अशी मी त्यांना विनंती करते. सावधान! एनसीसी प्लेस क्लियर, रेडी अप. सर्वप्रथम आपण प्रतिज्ञा घेऊ. प्रतिज्ञा करता हूँ कि मैं ईमानदारी और निष्ठापूर्वक अपने देश की सेवा करूंगा तथा राष्ट्रीय कैडेट कोर के नियमों और पालन करूंगा और मैं अपनी पूरी योग्यता से अपने कमान अधिकारी के आदेशानुसार परेड एवं शिविरों में भाग लूंगा. जय हिंद. भारत माता की जय. वंदे वंदे वंदे. स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या सर्व क्रांतिकारकांना अभिवादन करतो. स्वामी विवेकानंदांना अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे माननीय श्री मंगेशजी टोड, आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री यशवंतजी खरे सर, संस्थेचे सहकार्यवाह माननीय श्री श्यामजी फत्तरकिने सर, संस्थेचे सदस्य माननीय श्री जुगादे सर, 3D ॲनिमेशनचे डायरेक्टर माननीय श्री अविनाशजी देशपांडे सर, हायर इंग्लिश शाळेच्या मुख्याध्यापिका सौ बिनेवाले मॅडम, शाळेच्या पर्यवेक्षिका सौ पडळकर मॅडम, ज्युनियर कॉलेजचे प्रमुख श्री हैदराबादकर सर, सकाळ विभाग प्रमुख श्री सतीश भोयर सर, सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि उपस्थित पालक वर्ग आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना आपल्या भारत देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. विद्यार्थी मित्रांनो, आपला भारत देश जवळजवळ 150 वर्ष इंग्रजांच्या गुलामगिरीत होता. भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी अनेक ज्ञात आणि अज्ञात क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, अनेक हाल अपेष्टा सहन केल्या. भारत छोडो आंदोलन, 1857चा राष्ट्रीय उठाव, विदेशी कापडाची होळी, मिठाचा सत्याग्रह, दांडी यात्रा, सायमन गो बॅक, इंग्रज अधिकाऱ्यावर गोळ्या झाडणे, अहिंसात्मक उपोषण, इंग्रजाविरुद्ध सशस्त्र सेना उभी करणे, असहकार आंदोलन, इंग्रजाविरुद्ध जागृती निर्माण करणे, अशा अनेक प्रकारे इंग्रज सरकार विरोधात आपल्या देशात अनेक आंदोलने झाली. डॉक्टर सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, मंगल पांडे, बिरसा मुंडा, झाशीची राणी लक्ष्मीबाई, स्वातंत्र्यवीर सावरकर, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित नेहरू अशा अनेक क्रांतिकारकांनी इंग्रजाविरुद्ध रणशिंग फुंकले आणि या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणजे इंग्रजांना भारत देश सोडून जावे लागले. म्हणून 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून मोठ्या उत्साहाने व आनंदाने आपण दरवर्षी साजरा करत असतो. 15 ऑगस्ट हा दिवस या सर्व ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांना अभिवादन करण्याचा दिवस आहे, त्यांच्या कार्याची आठवण करण्याचा दिवस आहे, त्या सर्व क्रांतिकारकाप्रती कृतज्ञता बाळगण्याचा दिवस आहे, त्यांच्याकडून प्रेरणा घेण्याचा दिवस आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांनीही आपल्या परीने आपल्या देशासाठी काहीतरी योगदान दिले पाहिजे. चांगले शिक्षण घेणे, स्वच्छता ठेवणे, इतरांना मदत करणे, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि आपले काम जे आपल्याला आहे सध्या शिक्षणाचे ते प्रामाणिकपणे करणे आणि आपल्या देशाला संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री खरे महोदयांचे स्वागत श्री रंगारी सर करतील अशी मी त्यांना विनंती करते.
त्यांना विनंती करते. संस्थेचे सदस्य माननीय श्री जुगादे महोदयांचे स्वागत माननीय श्री रंगारी सरांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. ग्राफिक्स व ॲनिमेशन विभागाचे प्रमुख माननीय श्री देशपांडे महोदयांचे स्वागत श्री रंगारी सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. मान्यवरांनी आपले आसन ग्रहण करावे. सकाळ विभागाचे प्रमुख माननीय श्री भोयर महोदय, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख माननीय श्री येदलाबादकर महोदय, सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थी या सर्वांचे मी शुद्ध समनांनी स्वागत करते. म्हणजे उद्याचा भारत, व्यसनमुक्ती म्हणजे दारू, तंबाखू, अंमली पदार्थ किंवा इतर कोणत्याही वाईट सवयींपासून स्वतःला पूर्णपणे दूर करणे होय. कोणत्याही व्यसनामुळे व्यक्तीचे आणि कुटुंब उद्ध्वस्त होते. या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी योग्य उपचारांची निरोगी, सक्षम आणि व्यसनमुक्त असावे यासाठी आपण सर्वांनी एकत्रित माहिती देण्यासाठी व तसेच व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा देण्यासाठी मी शाळेच्या पर्यवेक्षिका सौ पडळकर महोदया यांना आमंत्रित करते. युवक वर्गाला सुरक्षित ठेवण्यासाठी शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये सातत्यपूर्ण जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे. या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी अंमली पदार्थमुक्त महाराष्ट्र अभियान अधिक प्रभावीपणे राबवण्याचे कडक निर्देश दिलेले आहेत. याचाच एक भाग म्हणून आज आपण आपल्या शाळेत आजच्या मंगल दिवशी ही प्रतिज्ञा घेणार आहोत. सगळ्यांनी हात समोर करायचा आहे आणि मी एक एक ओळ सांगेन, ती एक एक ओळ माझ्यानंतर रिपीट करायची. आम्ही या राष्ट्राचे विद्यार्थी आणि युवा आज गंभीरपणे अंमली पदार्थमुक्त जीवन जगण्याची शपथ घेतो. आम्ही स्वतःला, आपल्या कुटुंबाला आणि आपल्या मित्रमैत्रिणींना कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर ठेवण्याचे वचन देतो. आमच्या परिसरात अंमली पदार्थांचा वापर किंवा त्याची विक्री आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही. अंमली पदार्थ मुक्त, सुरक्षित आणि निरोगी शैक्षणिक परिसर उभारण्यासाठी आम्ही आमच्या क्षमतेनुसार सर्वतोपरी प्रयत्न करू. आणि अंमली पदार्थ मुक्त भारत घडविण्यासाठी सक्रिय योगदान देऊ. जय हिंद. स्वातंत्र्याचा अर्थ समजून घेण्याचा, देशासाठी योगदान देण्याचा आणि आपल्या कर्तव्य आपल्या प्रायमरी व मिडल स्कूल विभागाच्या विद्यार्थ्यांकडून सादर होणार
अहम सदा प्रयत्न करिष्यामि. હું મારા માતા પિતા ગુરુજનો અનેક વડીલોનો માન રાખીશ અને દરેક સાથે સૌજન્યપૂર્વક વર્તીશ. എൻ്റെ രാജതേയും എൻ്റെ സഹോദരങ്ങളെയും ജ്ഞാന സ്നേഹകുന്നു അവരുടെ സ്നേഹത്തിലും സമൃദ്ധിയിലും തന്നെയാണ് എൻ്റെ സന്തോഷം അഴങ്ങളിരിക്കുന്നത്. Present before you all efforts of the students of higher education. सगळ्यांना अर्थ समजला असेल. सुप्रभात आणि माझं नाव अंजली विनिवाले आहे. तर ही जी भारताची संविधान उद्देशिका मुलं जॅपनीजमध्ये सादर करणार आहेत त्याचे काही कीवर्ड्स मी तुम्हाला सांगते. ते कीवर्ड्स आणि सोबतच तुम्ही जर मनातल्या मनात तुमची उद्देशिका म्हटली तर तुम्हाला त्याचा अर्थ समजेल आणि तुम्ही त्याला रिलेट करू शकाल. तर इंदो म्हणजे भारत. वाताशिवा आम्ही. इंदो कांजेन भारताचे सार्वभौम, भारताचे एक सार्वभौम. शाकाईशुगी समाजवादी. सेजुकुशुगी धर्मनिरपेक्ष. मिन्शुशुगी लोकशाही. शिसो विचार. योगेन अभिव्यक्ती. शिंको श्रद्धा. शिंजो विश्वास. मिझुकारानी आतायेरू स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. तर मुलं आता त्यांची प्रतिज्ञा सुरू करतील. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकलं तर सगळ्यांना ती समजेल. धन्यवाद. थँक्यू मॅम. तिरंगा फडक तो आभाळी देशभक्तीची भरतो लाट. तिरंगा फडक
उद्देशपूर्ण देशभक्तीपर गीत जय भवानी जय शिवराय. महाराज गणपती गजाश्वपत्ना श्रीपाठी अष्टावधान जागृता अष्टप्रधान दैतिष्ठ न्यायालंकार मंडित रौर प्रताप पुरंदर श्रीराजमिती धुरंधर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराज अधिराज राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो. भारताला स्वातंत्र्य मिळाले, पण हे स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळाले नाही. लाखो स्वतंत्र सैनिकांनी तुरुंगवास भोगला, कालभिक्षा सहन केल्या आणि अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या त्यागामुळेच आज आपण मुक्त श्वास घेत आहोत. मित्रांनो, आजचा भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला, तरुण शक्तीने समृद्ध आणि वेगाने प्रगती करणारा देश आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, अवकाश संशोधन, डिजिटल सेवा, शिक्षण, उद्योग, शेती आणि क्रीडा या सर्व क्षेत्रात भारताने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जग भारताकडे विश्वासाने आणि आशेने पाहत आहे. परंतु केवळ प्रगतीची गाथा सांगून चालणार नाही, तर आज आपल्या देशासमोर अनेक आव्हाने उभी आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास, वाढते प्रदूषण, पाण्याची टंचाई, भ्रष्टाचार, अंधश्रद्धा, जातीय तेढ, सामाजिक असमानता, सायबर गुन्हे आणि सोशल मीडियावरील अफवा यांसारख्या समस्या आपल्या देशाला कमकुवत करू शकतात. या समस्यावर मात करण्यासाठी केवळ सरकार नव्हे, तर प्रत्येक नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. आज देशाला अशा तरुणांची गरज आहे जे प्रामाणिक असतील, कष्टाळू असतील, संविधानाचा आदर करतील आणि राष्ट्रहिताला सर्वात महत्त्व देतील. देशप्रेम म्हणजे केवळ घोषणाबाजी नव्हे, तर नियमांचे पालन करणे, स्वच्छता राखणे, पर्यावरणाचे रक्षण करणे, करुणा आणि बंधुभाव जपणे, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे
करणे ही सुद्धा देशसेवाच आहे. प्रिय मित्रांनो, आपण विद्यार्थी आहोत. आज आपल्याकडे बंदूक नाही पण पुस्तक आहे, तलवार नाही पण ज्ञान आहे, सत्ता नाही पण स्वप्ने आहेत. ही स्वप्ने उद्याच्या भारत घडवतील. म्हणूनच आज आपण चांगले विद्यार्थी आणि उद्याला जबाबदार नागरिक बनण्याचा संकल्प करूया. आपला तिरंगा केवळ कापडाचा तुकडा नव्हे, तर तो आपल्या स्वाभिमानाचे, एकतेचे, त्यागाचे आणि आशेचे प्रतीक आहे. त्याची शान राखणे हे प्रत्येक भारतीयाचे पवित्र कर्तव्य आहे. देश आपला, जबाबदारी आपली. देश आपला, जबाबदारी आपली. भारताचा विकास हीच खरी देशभक्ती. भारताचा विकास हीच खरी देशभक्ती. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. नमस्ते. अद्य विद्यालये विशेषः कार्यक्रमः अस्ति. किमर्थम्? अद्य स्वतंत्र दिवसः अस्ति. स्वातन्त्र्यदिवसः किम्? अयं भारतस्य महान् राष्ट्रीय उत्सवः अस्ति. कदा वयं स्वातन्त्र्यदिवसः उत्सवयामः? वयं प्रतिवर्षं 15 अगस्टे स्वतन्त्रदिवसम् उत्सवयामः. किमर्थम्? अयं दिवसः महत्त्वपूर्णः अस्ति. अस्मिन् दिवसे 1747-तमे वर्षे भारतदेशः स्वातन्त्र्यं प्राप्तवान्. भारतं कथं स्वातन्त्र्यं प्राप्तवान्? अनेकाः स्वतन्त्रसैनिकाः देशस्य कृते महान् त्यागं कृतवन्तः. केते स्वातन्त्र्यसैनिकाः? महात्मा गान्धी, भगत सिंह, नेताजी सुभाष चंद्र बोसः, चंद्रशेखर आजादः च प्रसिद्ध स्वातन्त्र्यसैनिकाः आसन्. वयं स्वातन्त्र्यदिवसे किं कुर्मः? वयं राष्ट्रध्वजं वन्दामः, राष्ट्रगीतं गायामः, स्वतन्त्रवीरान् स्मरामः. अधुना अहं स्वातन्त्र्यदिवसस्य महत्त्वम् अवगच्छामि. वयं सर्वे देशप्रेम्णा सेवामः, स्वच्छता पालामः, मनोयोगेन अध्ययनं कुर्मः. वयं भारतस्य आदर्श नागरिकाः भवेमः. वन्दे मातरं, जयतु भारतं. धन्यवादः. All the while also ensuring harmony within the community as well as our family. To take this message further, I'd like to invite upon students of high school to present a mime.
प्रति कृतज्ञता व्यक्त करना हमारा परम कर्तव्य है. मासे है माटी. जागेवर उठणार नाही, जागेवर तसेच बसून राहते सर्वजण. मासे है माटी
त्यांच्या पानांपासून डिजिटल स्क्रीनपर्यंत, पत्रांपासून एका क्लिकपर्यंत आणि माहितीच्या महासागरात आपण प्रवेश केला आहे डिजिटल युगात. मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया, AI या सर्वांनी आपले जीवन सुलभ केले आहे. परंतु प्रश्न एकच, आपण डिजिटल जगाचा वापर करतोय की डिजिटल जग आपला वापर करतोय? अरे वा, नवीन व्हिडिओ लगेच स्टेटसला टाकतो. थांब, आधी लाईक, कमेंट आणि शेअर कर. अरे माझ्याकडे एक 50 मेसेज आले आहे की उद्यापासून शाळेला सुट्टी. काय सुट्टी? अरे बघ, मी लगेच सगळ्यांना फॉरवर्ड करतो. थांब रोहन, ही बातमी खरी आहे का? तपासलीस का? अगं मेसेज आला म्हणजे खरीच असेल ना? नाही, इंटरनेटवर आलेली प्रत्येक गोष्ट खरी असेलच असे नाही. आणि इथूनच सुरू होते डिजिटल जबाबदारीची खरी सुरुवात. मी आहे फेक न्यूज. सत्यासारखी दिसते पण सत्य नाही. मी एका क्लिकमध्ये एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे, एका ग्रुपमधून दुसऱ्या ग्रुपमध्ये आणि काही मिनिटातच हजारो लोकांपर्यंत पोहोचते. म्हणजे तूच तो मेसेज पाठवलास? हो, आणि तू विचार न करता फॉरवर्ड केला. मग मी काय चुकीचं केलं? तू माझ्यावर विश्वास ठेवला पण सत्य तपासले नाही. मित्रांनो, कोणतीही बातमी आली की लगेच फॉरवर्ड करू नका. थिंक बिफोर यू शेअर. ही बातमी खरी आहे का? पण कुठून आली? ही बातमी शेअर करणे आवश्यक आहे का? ही बातमी कोणी पसरवली? जबाबदारीने शेअर करा. विचार न करता केलेला फॉरवर्ड कधी कधी मोठी समस्या निर्माण करू शकतो. अरे आता माझं काय? सत्य तपासा मग शेअर करा. सत्य तपासा मग शेअर करा. अरे आर्यन, अभिनंदन, तू मोठा बक्षीस जिंकला आहे. खरंच? कोणतं बक्षीस? तुला 5 लाख मिळणार आहे. आता तुझा OTP दे. 5 लाख? वा, माझा OTP तर. थांब, OTP कोणालाही सांगायचा नसतो. अरे मी बँकेच्या व्यक्ती आहे. बँक असो किंवा कोणताही अनोळखी व्यक्ती, OTP, पासवर्ड किंवा वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका. मग लिंकवर क्लिक करा. अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. QR कोड स्कॅन करा. QR कोड स्कॅन करा. अनोळखी QR कोड स्कॅन करण्यापूर्वी सावध राहा. अरे मग माझं काय? तुझा डिजिटल फसवणुकीचा खेळ संपला. लक्षात ठेवा, OTP गुप्त ठेवा, पासवर्ड सुरक्षित ठेवा आणि अनोळखी लिंक पासून सावध राहा. आज नाही तर उद्या. नाही, कारण आम्ही जागरूक डिजिटल नागरिक आहोत. अरे वा, माझा नवीन फोटो लगेच पोस्ट करते. कुठे आहेस? घरी. म्हणजे तू लोकेशनही टाकलं? हो, त्यात काय? आपली वैयक्तिक माहिती प्रत्येकासोबत शेअर करणे आवश्यक नाही. म्हणजे सोशल मीडिया वापरायचाच नाही का? नाही, सोशल मीडिया वाईट नाही, पण त्याचा वापर जबाबदारीने केला पाहिजे. दुसऱ्यांच्या फोटो परवानगीशिवाय पोस्ट करू नका. कोणाचीही चेष्टा किंवा अपमान करणारे पोस्ट करू नका. सायबर बुलिंग टाळा. आपले पासवर्ड सुरक्षित ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचे, डिजिटल जगातही समोरचा व्यक्ती माणूसच आहे हे विसरू नका. मी भारताचा जबाबदार डिजिटल नागरिक म्हणून शपथ घेतो की मी कोणतीही माहिती सत्यता तपासल्याशिवाय पुढे पाठवणार नाही. मी माझे OTP आणि वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवेन. मी अनोळखी लिंक आणि संशयास्पद संदेशांपासून सावध राहीन. मी सोशल मीडियाचा वापर सभ्य आणि जबाबदारीने करेन. मी कोणाचाही ऑनलाईन अपमान, फ्रॉड किंवा बदनामी करणार नाही. माझा प्रत्येक क्लिक जबाबदार असेल. माझा प्रत्येक शेअर विचारपूर्वक असेल आणि माझी प्रत्येक डिजिटल कृती भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी असेल. जय हिंद. जय हिंद. वा, धन्यवाद मॅडम. आता वेळ आहे आपल्या कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची. आदरणीय प्रधानाचार्य, कक्षा 12वीं के विद्यार्थी, क्योंकि अब हम सिर्फ केवल छात्र ही नहीं, देश के भविष्य के निर्माता भी बनने वाले हैं. हमारा पहला धर्म पढ़ाई है. नीट, JEE, UPSC या जो भी हमारा लक्ष्य है उसे पूरी लगन से प्राप्त करना है, क्योंकि एक शिक्षित
शिक्षित युवा ही एक विकसित भारत बना सकता है। रक्तदान करो और अपने वोट की करते हैं। ठीक है। आज हमारे पास मोबाइल फोन है, ज्ञान है, सब देश दुनिया की सबसे शक्तिशाली देश बना सकते हैं में मिली हो, लेकिन इसे गौरव में बदलने की जिम्मेदारी हमारी है। आइए प्रण लेते हैं कि हम अपने कर्मों से देश के तिरंगे को और ऊंचा लहराएंगे। जय हिंद, जय भारत, वंदे मातरम। देश से है प्यार तो हर पल ये कहना चाहिए, मैं रहूं या ना रहूं भारत ये रहना चाहिए। हर पल ये कहना चाहिए, रहूं या ना रहूं भारत ये रहना चाहिए। सिलसिला ये बात मेरे यूं ही चलना चाहिए, मैं रहूं या ना रहूं भारत ये रहना चाहिए। मेरी नस नस पार कर दो और बना दो एक सितार, राग भारत मुझ पे छेड़ो झंझनाओ बार बार। देश से ये प्रेम आँखों से झलकना चाहिए, मैं रहूं या ना रहूं
रहना चाहिए। नहीं एक जश्न भारत रग रग में है जीत की आदत, ऐसा हो दुश्मन की सलामी दे। तू सूरज हम तेरे उजाले, तुझसे जुदा नहीं होने वाले, आखिर तक हम सफर करेंगे। चैन जो नस नस में है, हर बाजी फिर बस में है, जिन जान के वाह, अप्रतिम सादरीकरण, ऊर्जा, उत्साह आणि राष्ट्रप्रेम। भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे। मंचावर उपस्थित सर्व शाळेचे मुख्याध्यापक आणि पदाधिकारी, सर्व शिक्षक वृंद आणि माझ्या बालमित्रांनो, तिरंगा लहरल्यानंतर आपण सगळ्यांनी सादर केलेले कार्यक्रम बघितल्यावर असं वाटलं की काही एक वेगळी जादू होऊन लागली आणि आपणही तुमच्यापैकीच एक व्हावं, लहान व्हावं आणि तुमच्याबरोबर या सगळ्या गोष्टींचा आनंद घ्यावा। पण असा सृष्टीचा नियम नाही, पण तुमच्यापैकीच एक बनून या कार्यक्रमाचा आनंद घेताना स्वतःचं बालपण पण आठवलं आणि त्यावेळेच्या या सगळ्या कार्यक्रमांमध्ये हिस्सा घेतल्याचं सुद्धा आठवलं। त्यामुळे वेगळं काही मार्गदर्शन करावं अशी गरज राहिलेली नाही। मध्ये एक विषय आहे, जसा आपण सगळ्यांनी भाग घेतला कार्यक्रमाच्या विविध, ही आपला पहिला गुरु आहे। त्या मातेने आपल्याला लहान होता, तो मात्र एका बाजूला कोपऱ्यात उभा होता। स्वतः एखादी गोष्ट घडवायची, पण त्यामध्ये स्वतः मात्र मागे राहायचं, हा एक मोठा मूलमंत्र आजच्या शिक्षक वृंदांनी आपल्या विद्यार्थ्यांना दिला। ज्या सुंदरतेने आपण सगळ्यांनी सादरीकरण केलं, त्यामागे त्या शिक्षकांची जी मेहनत आहे, जसं एखादा व्यक्ती घडताना त्याच्या आईवडिलांची जी मेहनत आहे ती दिसत नाही, तो व्यक्ती दिसतो। परंतु भारतीय विचारांमध्ये त्या मातेला, मातापितांचा आदर करायला आपल्याला शिकलं, तसंच आपल्याला शिक्षकांबद्दल आणि गुरूंबद्दल आदर करणं हे आपल्या संस्कृतीमध्ये पण आहे आणि आपलं ते कर्तव्य पण आहे। कारण त्यांनी जी आपल्याकडे आपल्यासाठी मेहनत घेतली असेल तेव्हा त्या समोर नव्हती, फक्त विद्यार्थी समोर होता। इथे आज अनेक विषय सादर करण्यात आले, मोबाईलचा विषय अधिक इफेक्टिव्ह सादर करण्यात आला, त्याआधी पर्यावरण संरक्षण आणि नागरी कर्तव्यांबद्दल एक मूकनाट्य आपल्यासमोर सादर केलं गेलं। अतिशय प्रभावीपणे त्या विद्यार्थ्यांनी ते सादर केलं, त्याचं कौतुक जितकं करावं तितकं कमी आहे। परंतु विद्यार्थ्यांनो, मी आज हे सगळे विषय घेऊन आलो होतो, परंतु हे विषय सगळे सादर केल्यानंतर आणि ज्या कृतींनी सादर केले त्यानंतर आता मला वेगळं काही, म्हणून मी तुम्हाला छोट्या छोट्या दोन गोष्टी सांगणार। इथे सादर करताना एक भारताचं संविधानाचं जे प्रियंबल आहे ते जपानी भाषेमध्ये सादर करण्यात आलं। हा एक अनोखा कार्यक्रम आहे, मला नाही वाटत नागपूरमध्ये कोणी असं प्रयत्न केला असेल। त्यामुळे त्या शिक्षिका आणि त्या मुलांनी ज्यांनी पाठांतर करून ते प्रियंबल मांडलं त्यांचं खूप खूप कौतुक। अशा ज्या जपानमध्ये एक 16-17 वर्षाचा मुलगा हिरोशिमा नागासाकी आटोपलं होतं। जपान खूप त्रस्त होता, हजारो लोकांचा मृत्यू झालेला आणि त्या
जो अणुबॉम्ब तिथे टाकला गेला होता, त्यामुळे एकूणच परिस्थिती फार भयावह असताना ग्रामीण भागातली ही मुलं ही शहरी भागामध्ये दूध पोचवावे, तर त्यासाठी सायकलसाठी वेगळे रस्ते होते. त्या सायकलनी 100 किलोमीटर हे युवक दूध आणि शहरामध्ये पोहोचवून त्यातून आपला उदरनिर्वाह करायचा. त्यामध्ये एक होता, त्याचा आडनाव होतो होता. पण आपण ऐकलं मोटरसायकल, आपण ऐकलं कार. पण हा जो होंडा होता हा सायकलनी 100 किलोमीटर टोकियोला जाऊन दूध वाटे. आणि मग त्याचं लक्षात आलं की इतकी मेहनत आपण घेतोय तर याच्यात आपण काहीतरी केलं होता, बसवलं तर तो इतरांपेक्षा अधिक वेगाने आणि कमी कष्टामध्ये शहरामध्ये पोहोचू लागला. इतरांना त्याचं आकर्षण वाटलं. त्यांनी त्या होंडाला म्हटलं की अरे तू हे इंजिन बसवलं, आम्हाला ते बसवून दे. म्हणून त्याने एक फायनान्सर पकडला, त्याच्याकडनं ते इंजिन बनवण्याचं त्याला टेक्निक सांगितलं आणि मग हजारो युवक ते वापरू लागले. परंतु काही काळानंतर असं लक्षात आलं की तेवढ्यांनी भागणार नाही आहे. आणि मग मोटरसायकलच्या इंजिनबाबत होंडाने प्रयत्न केले, मोटरसायकल तयार केली, नंतर कार तयार केली. आज जगामध्ये किंवा अशा ज्या कंपन्या होत्या त्यांच्या टक्करमध्ये होंडाने आपली मोटरसायकल आणि कार ही जगामध्ये अद्वितीय करून दाखवली. असा हा जपानचा हिरो होंडा. त्याच्या बाबतीत आपल्यासाठी सुद्धा ही प्रेरणादायी कहाणी आहे की कष्टमय जीवनातून आपण काहीतरी नवीन संशोधन करत राहणं आणि त्यातून देशसेवा करणं, त्यातून समाजाची सेवा करणं हा एक संदेश आपल्याला या कहाणीतून मिळतो. आपल्या देशामध्ये एक जसं आता सगळ्या स्वातंत्र्यवीर सैनिकांचं किंवा साहित्यिकांचं किंवा शास्त्रज्ञांचं असं सगळ्यांचं वर्णन आलं आपल्याकडे. अतिशय चांगले असे खेळाडू भारतामध्ये जन्माला आले. त्यांचा जन्म आहे 29 ऑगस्ट 1905 साल. त्यांनी तेव्हा हॉकीची प्रॅक्टिस करतो. एक दिवस असा येईल की जगामध्ये चंद्रानंतर तुझं सुद्धा स्थान तयार. त्यानंतर त्यांचं नाव ध्यानचंद ठरलं. 1928 मध्ये 1928 मध्ये ते अमेरिकेमध्ये खेळायला गेले, हॉकी खेळायला, तर ते त्यांनी मारले होते. त्यानंतर ते न्यूझीलंडला खेळायला गेले असताना न्यूझीलंडमध्ये हॉकीच्या टीममध्ये त्यांनी एकूण 21 गोल केला गेले. त्यापैकी 100 गोल एकट्या मेजर ध्यानचंद यांनी केलेले होते. त्यांना सुद्धा ती मॅच पाहायला हवा होता. फायनलमध्ये पोहोचले आणि जर्मनीवर 7-1 त्यांनी विजय मिळवला आणि तो जगातल्या ऑलिम्पिकमधला भारताचा त्या मॅचची गोष्ट अशी होती की ती फायनल मॅच होती. आजच्या दिवसाचं महत्त्व आहे म्हणून सांगतो की ती जी ऑलिम्पिक गेम्सचा आणि 14 तारखेला प्रचंड पावसामुळे ते मैदान होऊ शकली नाही. आणि मग आयोजकांनी ठरवलं की ही मॅच 15 ऑगस्टला सकाळी 11 वाजता खेळली जाईल. आणि त्या 11 वाजता खेळलेल्या मॅचमध्ये भारताने जर्मनीचा 7-1 पराभव केला. त्यांचं जे बदलालित्य होतं, त्यांची जी चपळता होती, त्यांचा जो आक्रमक खेळ खेळण्याचा जो प्रकार होता, त्यामुळे जर्मनीचा जो सेनापती होता ॲडॉल्फ हिटलर, तो इतका प्रभावित झाला. कारण त्यावेळेला आपला देश स्वतंत्र नव्हता, त्यावेळेला आपण इंग्रजांच्या राजवटीमध्ये खेळत होतो. तर ॲडॉल्फ हिटलरनी मेजर ध्यानचंदना अशी विनंती नव्हती, परंतु मनामध्ये असलेलं देशप्रेम आणि ती त्यांची जी विनंती होती ती धुडकारली आणि त्यांनी सांगितलं की मी खेळील तर फक्त भारतासाठी खेळील. आणि मग त्यांना भारत सरकारने स्वातंत्र्योत्तर काळामध्ये पद्मभूषण देऊन त्यांचा सत्कार केला मेजर ध्यानचंदचा. त्यांची अजून एक गोष्ट अशी आहे की ते ज्या वेळेला पूर्ण केली ती जी तुटलेली हॉकी स्टिक आहे, हॉकीचे त्यावेळेला परदेशामध्ये भरपूर प्रेक्षक होते आणि आजच्या जमान्यामध्ये ध्यानचंदचा मुलगा इथे आलेला आहे, तर त्यांनी त्याला बोलवून घेतलं आणि त्याला हॉकीचा तुकडा दाखवला. तो म्हणाला की तुटलेली हरून ठेवलेली आहेत. एवढे मेजर ध्यानचंदचे आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा फॅन्स आहेत. 1994ला आपल्या देशाचे पंतप्रधान नरसिंहराव यांच्याकडे आलेल्या विनंतीनुसार 29 ऑगस्ट हा जो मेजर ध्यानचंदजींचा
जन्मदिन आहे, त्या दिवशी शाळेच्या व्यवस्थापनाला विनंती आहे की 29 ऑगस्ट हा जो खेळ दिवस आहे, जो भारत सरकारने जाहीर केलेला आहे, त्या दिवशी भारतीय खेळांची ओळख, भारतीय खेळ खेळणं आणि भारतीय खेळांमधून येणारी शारीरिक आणि मानसिक जी खेळांवर आधारित खेळ दिवस साजरा करावा. आपण या कार्यक्रमाला माझ्यासारख्या लहान व्यक्तीला बोलवलं, एवढा सन्मान दिला आणि मला या सगळ्या विद्यार्थ्यांच्या अनुभव आला. या सगळ्या गोष्टींसाठी मी शाळा मॅनेजमेंट आणि शाळेचे पदाधिकारी यांचे आभार मानतो. जय हिंद, जय भारत. शिक्षकांबद्दल तुम्ही जी व्यक्त केलेली कौतुक आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सर होंडांची गोष्ट सांगितली ती आम्हा सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. मेजर ज्ञानचंद यांचं देशप्रेम ही गोष्ट सांगताना ही जी तुम्ही आम्हाला गोष्ट सांगितली आहे ती आजच्या काळात नक्कीच महत्त्वाची आहे. म्हणूनच म्हणतात प्रेरणादायी मार्गदर्शनाबद्दल मनपूर्वक धन्यवाद. यानंतर कार्यक्रम यशस्वी होतो तो केवळ मंचावरच्या व्यक्तींमुळेच नाही तर पडद्यामागे निस्वार्थपणे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमुळे. कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनासाठी मी श्री शुभम नगराळे सरांना मंचावर आमंत्रित करते. धन्यवाद मॅडम. आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या या पवित्र व उत्साहपूर्ण कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करण्याची संधी मला मिळाली, याचे मला मनापासून आनंद होतो. आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांचा उत्साह वाढवला, याबद्दल त्यांचे शाळेतर्फे आवर्जून उपस्थित असलेले संस्थेचे पदाधिकारी आभार मानतो. शाळेचे मुख्याध्यापक श्री रंगारी महोदय, पर्यवेक्षिका सौ पडोळकर महोदया, सोबतच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेही आभार मानतो. त्यांच्या मदतीशिवाय हा कार्यक्रम इतक्या सुंदररित्या आपल्यापर्यंत पोहोचला नसता. तसेच ध्वनी व्यवस्था व छायाचित्रे करणारे श्री खांजोडे सर यांचेही आभार मानतो. कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवणाऱ्या सर्व पालकांचा सुद्धा आभार मानतो. सोबतच इतक्या सुंदर पद्धतीने कार्यक्रमाचे सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे खूप खूप कौतुक करतो. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानून माझे आभार प्रदर्शन संपवितो. धन्यवाद. पण या स्वातंत्र्याची किंमत जपणे ही आपली जबाबदारी आहे. चला तर मग आपण असा भारत घडवण्याचा आणि सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. आता आपण सर्व एकत्रितपणे वंदे मातरम गाऊन आपल्या मातृभूमी वंदे मातरम सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्य श्यामलां मातरम. वंदे मातरम शुभ्रजोत्स्ना
स्वातंत्र्य दिन, स्वातंत्र्य दिन, स्वातंत्र्य दिन. तुम्ही बाहेर जाऊ शकता, पण इथून मात्र शाळेतून तुम्हाला फक्त आणि फक्त घरी जायचं आहे. तुमचे व्हॅन आणि ऑटो इकडे सर्वांनी जायचं आहे आणि घरी जायचं आहे.